नमस्कार मित्रांनो, बोकडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। मित्रांनो, या ठिकाणी या बोकडाला बघा मानेला गाठ झालेली आहे। हे बघा तुम्हाला जवळून दाखवतो। तर गाठ पिकत नव्हती मित्रांनो बऱ्याच दिवसापासून, पण ती आज गाठ पिकून आलेली आहे। आणि गाठ जर पिकत नसेल तर त्या गाठीला आपण आपला जो काळा भिलावा आहे तो भिलावा कोळशावर गरम करून त्याला मध्ये होल पाडायचा आहे आणि त्यातून जे काही तेल निघतं ते तेल लावल्यावर गाठ पिकून जाते। मित्रांनो, ही बघा, ही गाठ बघ किती मोठी आहे, पण ही आता फुटली मित्रांनो। म्हणजे जवळजवळ काहीतरी मारामारी वगैरे त्यांनी केली आणि त्याला शिंग लागलेलं आहे त्या गाठीला आणि ते फुटलेलं आहे। तर फुटलेलं आहे तर आता मग आम्ही कसं आहे शक्यतो नॅचरल पद्धतीने फुटण्याचा हे करत होतो, वाट पाहत होतो, कारण कसं आहे ती कडक लागत होती हाताला। त्यामुळे जास्त रिस्क न घेता, कारण की गाठ किती मोठी होते हे आपण सांगू शकत नाही। आणि आपण जर गाठ लहान असताना इलाज करून टाकला ना तर परत दुसरीकडे त्याला गाठ होत असते। म्हणून आपल्याला काय ती गाठ आहे ना, गाठ पिकण्याची वाट पाहायची आणि गाठ जर पिकली एकदा तर ती पूर्णपणे फोडून तिच्यातला जो मल आहे किंवा पस आहे किंवा काहीतरी म्हणू शकता तुम्ही, तो पूर्णपणे ती घाण बाहेर काढून घ्यायची। आणि त्या गाठीवर टॉपिक्यूर प्लस नावाचा जो काही स्प्रे येतो, हा बघा, टॉपिक्यूर प्लस हा स्प्रे आपल्याला मारायचा आहे, जेणेकरून त्या ठिकाणी आसळी आळी वगैरे बसणार नाही आणि ती गाठ खराब होणार नाही किंवा जखम खराब होणार नाही, याची थोडक्यात काळजी घ्यायची। तर गाठ कशी साफ करायची हे मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा मित्रांनो। तर मित्रांनो, पाहू शकता ही या ठिकाणी गाठ आहे आणि हा बोकड आहे ना थोडासा असा नाटकी करतोय। तर हे बघा, पस जातोय, पहिले आधी आपण पस धुवून घेऊ। हे बघा मित्रांनो, दाबल्यावर कशी घाण निघते। तर मित्रांनो, आधी गाठ धुवून घेतलेले सगळे आपण, आणि या ठिकाणी आपल्याला दाबून दाबून ती घाण काढावी लागणार आहे, कारण की मी एकटाच आहे आता सध्या तरी। तर ना या ठिकाणी बघा खाली पस पडतोय, हा बघा जमिनीवर। तर पस जो आहे मोठ्या प्रमाणात जमा होऊन जाईल मित्रांनो, वास वगैरे यायला लागेल। यामुळे आपण काय करू, एक टप लावू त्याच्या खाली। आता याच्यावर पाणी टाकून दे तुम्ही, टप लाव, कारण की टप जर लावला ना तर बाहेर फेकायला सोपं होईल, कारण की खूप घाण वास येईल मित्रांनो त्याच्यातून। टप ठेवू आपण पस काढण्यासाठी, टप। बोकडाला त्रास होतोय मित्रांनो, आरडाओरडा करतोय तो।
Hai, वर हे बघा, या ठिकाणी होल आहे मित्रांनो. हे तर हे या होल मधून ही सगळी घाण बाहेर आलेली आणि ही चमडी एक्स्ट्रा झालेली आहे. तर ही बघा, गाठीची चमडी एक्स्ट्रा झालेली आहे. तरी पूर्ण आपण निपळून पाहू. बोकलला त्रास होतोय आणि मी एकटा असल्या कारणाने थोडासा मला सुद्धा त्रास होतो ते बाहेर काढायला. पण जेवढी घाण साफ करता येईल तेवढी साफ करून घेणार आहे मी.
तर बऱ्यापैकी घाण साफ झालेली हे बघा, पूर्ण पाण्याच्या जमा झालेली आणि या ठिकाणी त्याला खड्डा पडलेला आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने पूर्ण घाण काढून घेतलेले टबमध्ये ही बघा. आणि त्याला आता आपण काय करणार आहोत, थोडीशी प्रेशर नळीने पाणी सोडून सफाई करून घेणार आहोत. पण आज एकटा असल्या कारणाने आज नाही करू शकत ही गोष्ट. 2-3 दिवस तुम्हाला जखमी साफ करायची. त्यानंतर टॉपिक्यूर प्लस नावाचा जो काही स्प्रे येतो, हा स्प्रे आपल्याला त्या जखमीवर मारायचा आहे मित्रांनो. तो कसा मारायचा आहे सुद्धा मी दाखवतो. हा धुवून घेतो आधी मी, हात पूर्णपणे खराब झालेत. तर मित्रांनो, हा टॉपिक्यूर प्लस स्प्रे हा आपल्याला आपण जिथून पस काढलेला आहे, हा बघा किती पस निघालेला आहे. या ठिकाणी पूर्ण कढाई भरून पस निघालेला आहे. तर ज्या ठिकाणून आपण पस काढला आहे ना, त्या ठिकाणी आपल्याला स्प्रे करायचा आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा होल आहे. त्या होलमध्ये आपल्याला हा स्प्रे मारायचा आहे. या ठिकाणी पस वगैरे काय आता येत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही बोकडाची जखमी साफ करू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.